मोतीबिंदूचे तुकडे करणे. ह्या काही एक 2-3 स्टेप्स असतात. मॅम, आजकाल आम्ही पाहतो काही ठिकाणी मोतीबिंदूचे ऑपरेशन हे रोबोटद्वारे केले जाते, अशी जाहिरात येते. बरोबर. हां. तर खरंच रोबोट ऑपरेशन करतो का? पूर्णतः मोतीबिंदूचं ऑपरेशन रोबो करतोय किंवा असा करणारा रोबो अजून तरी काही आलेला आलेला नाहीये. नाहीये. ओके. तर जे काही रोबोटिक सर्जरी आहे ते ॲक्च्युअली फ्लॅक्स म्हणजे फेमटो लेझर असिस्टेड कॅटरॅक्ट सर्जरी ओके. असते. तर ह्याच्यामध्ये मोतीबिंदूमधल्या काही स्टेप्स म्हणजे उदाहरणार्थ कॉर्नियल इन्सिजन किंवा जे मोतीबिंदूची जी वरची बॅग असते ओके. त्याचं टोपण उघडणे किंवा मोतीबिंदूचे तुकडे करणे. ओके. ह्या काही एक 2-3 स्टेप्स असतात जे हे फेमटो लेझर आम्हाला अचूक पद्धतीनं करून देतं. ओके. पण त्यानंतर मोतीबिंदू काढणे, हम्म. त्यानंतर लेन्स घालणे आणि गुंतागुंतची सगळी शस्त्रक्रिया ओके. करणे आणि शस्त्रक्रिया पूर्ण करणे, हम्म. हे सगळं तर सर्जनलाच करावं लागतं. हो. तर असं काही नाहीये की रोबोच पूर्ण करतो. ओके. त्याच्यासाठी एक अनुभवी आणि चांगल्या सर्जनची गरज आहे.